लबाड्या पुढाऱ्याच्या भाषणासारखं. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहेत, आता नाही. कमा भविष्यात. आणि ही सगळी कामं तुम्हा आम्हाला एकत्र बसून करायची आहेत. आपण एकत्र येत नाही आणि काम होत नाही. आणि ही सगळी कामं विकासाच्या दृष्टीनं करायची आहेत. त्यासाठी तळागाळातला वर आला पाहिजे. तळातला वर येत नाही, तो वर आल्यावर तू त्याच्या बोकांडी बसल्याशिवाय राहत नाही, तेव्हा तो तळातच राहू दे. हो का चालय महाराज, काय फक्त झाकली. सत्याचं जग राहिलं नाही. हलकटांना मार्केट आलंय. पैसा मूर्खांच्या घरात मुक्कामाला गेला आहे. सज्जनाला बिडी वाढाय नाही. धुतलं यांनी काच काय राहिले ना. पोरं फक्त वापरून घ्यायची. 18 ते 22ची फक्त सीझनला बाहेर काढायची. 15ची चपटी दिली आणि एवढं मटण दिलं का प्लॅस्टिकच्या पिशवीन. कोण आपल्या नादी लागतो. तुझा तूच लागू, कोणाला वेळ नाही. 2 दारुडे रस्त्यानं वलगडत निघले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. बेवडा मुख्यमंत्री होणार म्हणला मी. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. म्हणला काय तू होऊ शकत नाही. म्हणला का, मी जर राजीनामाच देत नाही. आता काय बोलायचं. हे सुईची आवला देत का, लय नालाय गो. एक भोंगळा दारुड्या रस्त्यानं आला. भोंगळा भोंगळा कळत ना तुम्हाला. पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगोटी लावून आला. आणि तो लंगोटी लावेल त्याला काय म्हणतो माहिती का, अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगोटी. झाले ना मोकळे दोघे बी. हात मोकळाच होता. काय लय नालायक. लय नालायक. 30 तारखेला एकादश झाली. 30 तारखेला एकादश झाली आषाढीची वारी उद्या. आणि बायको म्हणली पहिलीची एकादश आहे, उपास सोडायला नेमके पोरांना सुट्टी आली यंदा. रविवार शनिवार उपास सोडाय रविवार. मग बायको म्हणली आंबे आण, आंबे पोळी करू. बरोबर आहे, शेतकऱ्याच्या बाईला काही झालं तरी बिचारीला उपास सोडायला तिची भगवंतावर तेवढी श्रद्धा आहेच. ती काय ती बिचारी करणार. हे आंबे घेऊन आलं, पण पिऊन आलं. 2-4 जोडीदार घेऊन आलं. आणि बायकोनं पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आणि ती बेवडी जेवायला बसलो. याला पोळीच तुटानं. अर्धा तास पोळी तोडायचं, पोळीच तुटानं. तो उठला आणि खाटकन बायकोच्या तोंडात ठेवून दिली. म्हणला इट इज अ क्वेश्चन ऑफ माय क्रेडिट अँड इम्प्रेशन. अर्धा तास झाला पोळी तोडतोय. तो या बापानं अशा कडक पोळ्या शिकवल्या होत्या, पण त्याला हे माहीत नव्हतं त्याची टोपी रसात पडेल होती. टोपीची घडी पोळीची घडी सारखीच असल्यामुळं ती टोपीच वडीत होता अर्धा तास. आता असे एकत्र करावं मग भागवत कथा ठेवा. काय करावं मला. त्या मोबाईलांनी वाट लावून टाकली. एक संडासात गेलं मोबाईल घेऊन, संडासात गेलं मोबाईल घेऊन. आणि येताना बसलं संडासात. मग उचलायचा कशाला मोबाईल, आपलं काम काय चाललंय. उचला. त्यानं मोबाईल कानाला लावला आणि तिकडच्यानं दणका उठवलाय. हॅलो, अरे चार्जिंग नाही का काय, हे बोला ना जो. अरे रेंज मध्ये नाही का काय, हे बोला ना जो. तेवढ्यात त्याचा मागून मोठ्यानं आवाज झाला. तेव्हा याला कळलं याचा काय कार्यक्रम चालू. ते उठलं संडासातून असं वाकडच होऊन आलं. वाकून झालं. पप्पे त्याची बायको म्हणली पप्प्याचा बाप सरळ गेला आणि वाकडाच कस काय झाला. तिनं घाईघाई डॉक्टरला बोलावलं. त्याला काहीच नव्हतं झालं महाराज. डॉक्टरनं कानात काडक्या घातल्या आणि त्याच्या छाती उठवल्या. त्याला काहीच नव्हतं झालं महाराज. संडासातून बाहेर येताना मोबाईलच्या गडबडीमध्ये त्यानं पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घालून काय अवलादी आहेत मला.
महिलांनी एक संकल्प करा, स्लॅब बंगल्यावर नाही पडला तरी चालेल, जमीन घेता नाही आली तरी चालेल, पण एका चारित्र्य संपन्न मुलाची आई होण्याचा प्रयत्न करा. पहिला संकल्प तरुणांनी करायचा, पोट भरा, भंगार गोळा करा, फुटाणी का, सायकल पंक्चर काढा, झकमारा काम करा ना. बोमलत का हिंडतो, माझी जिंदगी बरबाद झाली. काय झालं रे टोनगे? 10वी पर्यंत माझ्या संग राहिले, 12वीला त्याच्या गाडीवर बसले, त्याच्यामुळे माझी जिंदगी बरबाद. अरे तुला मिशी नसल्यामुळे तिला शंका आली. येड नाही तर चालला प्रेम करायला. दुसरा संकल्प, आई बापाला खाली पाहायला लावू नका, की स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. एमपीतली ट्रक आपल्या हायवेने जाते तर रस्त्याच्या कडेला भात शिजून खाते, आणि आमची अवलाद जमीन इकून धाब्यावर पेते, एवढा मोठा फरक आहे. हा, म्हणून तर रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी विकल्या. पोरांनो ध्यानात ठेवा, पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे. बिचाऱ्यांचा मृत्यू वारीवरून येता येता आहे. सात्विक माणसाचं मरण आहे, आणि सात्विकांच्या पुण्यस्मरणाला तुम्ही संकल्प करा. पोरानो, फाटक्या लुगड्यातली आई आणि फाटक्या धोत्रातला बाप गेल्यावर आपलं जगात कोणी नाही, हे जरा डोक्यातून काढून टाका. या जगाला काही घेणं नाही. मंगल रेल्वेचं फाटक पडलं तर लोक खालून गाडी घालतात, कळ काढीत नाहीत. हो, कोणाला वेळ नाही ह्या जगात. अभी और इसी वक्त क्विक ॲक्शन इमिजिएटली, ताबडतोब. हे लॅपटॉप युगेन हे नाही हो नाही, आपण म्हणतो गपचिप राय, हे नाही काय नाही. हां, लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. या जगात पैसा म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे पैसा, हे कलियुग आहे. इथं कोणाच्या नादी लागायचं नाही. मुलींना सांगतो, आयुष्यामध्ये तुम्ही शाळा नाही शिकल्या चालेल, तुम्ही नोकरी नाही केली तरी चालेल, पण एक वाक्य पूर्वीनं पाया पडून सांगतो. दसमी आज सणासुदीचे दिवस आहे, एका तरुणाचं तृतीय पुण्यस्मरण आहे. तुमच्या पायाला हात लावून सांगतो पूर्वीनं, आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका, आणि ईश्वरासारख्या बापाची मान गल्लीत खाली होईल असं कधी वागू नका. ह्याच्यापेक्षा तुम्ही काहीच करू नका. मला तुमच्या बापाला खाली पाहायला लावू नका. त्या बाबतीत जरा लाजा धरा. एक वाक्य सांगू पूर्ण, बाप आंधळा आहे, बाप पांगळा आहे, पण आमचा बाप इज्जतवान आहे. ध्यानात ठेवा. आमच्या बापाच्या दाढीला पैसे नाहीत, पण आमचा बाप गल्लीनं चालला तर दुकानातला शेट उठून त्याला रामराम घालतोय. ही आमच्या बापाची श्रीमंती आहे. आणि आमच्या घरात, शेतकऱ्याच्या घरात इज्जत आहे फक्त, बाकीच्यांनी इज्जती संपून टाकल्या. पैसेवाल्याची इज्जतीची गाठच राहिली नाही. नाही नाही, पैसेवाल्यांनी इज्जती जवळजवळ कोणाला इकल्या काय नो, पण ठुल्या नाही. अजून आमची आई देवळा पुढून चालली तर पदर सावरते. आमची आई अजून भाकरी करायला लागली तर पिठाचा थोडा गोळा अग्नीत टाकते. आमची आई भाकरीला बसली तर अजून कुत्र्याची भाकर करते. आणि आमच्या आईच्या दारातून भिकारी गेला तर तो बिन भाकरीचा जात नाही. हे आमच्या शेतकऱ्याची श्रीमंती आहे महाराज. हो, दुपारी 2 वाजता आमच्या शेतकऱ्याच्या दारात पाहुणा आला तर तो अर्धीत भाकर खाऊनच जाऊ शकतो. ही आमच्या घराण्याची परंपरा आहे. पुरींनी जरा बावळाट आणि 18 ते 22 एडपट ध्यानात ठेवा. मराल, अंडरलाईन, डबल अंडरलाईन, मराल. आणि आणि घमेंड असली ना तुमच्यात, घमेंड, ऐ घमेंड, घमेंड, ऐ 10वीच्या पुढची याडपट नीट आहे का? हां, तुम्हाला जर लई किडा असेल ना लग्नाच्या अगोदर दारू प्यायचा किडा, तर तुम्हाला आपलं ओपन चॅलेंज आहे. बेवडे ओपन, तू फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोडून 1 गुंठा जमीन घेऊन दाखव, तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करणार. पैसे काय, दारू काय पितो नालाय का तू? 15 दिवस झाले पोरांच्या शाळा उघडून, 8 दिवस झाले. वहीसाठी पोराला ते लाज नाही वाटत, पेनासाठी पोराला ते लाज नाही वाटत. ती बिचारी माऊली दिवसभर रोजन जाती नालाय कोण, दिवसभर कामं करून संध्याकाळी घरी येतील. तुम्ही संध्याकाळी सुईचे सुद्धा घरी येते नाही, लाज नाही वाटत. म्हणून बायकोनं लग्नाच्या अगोदर पुरीनं कराटे शिकलं पाहिजे. मला 5-6 डाव शिकलं पाहिजे. फायटिंग बिटिंग हे बेवडे बिवडे काय करतं रे? नुसतं असं पाहिलं ना त्याचं का, असं पाहिलं दोन हे काय करत, कोण सांभाळले तर कोणाला? बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे, कोणाला वेळ आहे का? हे पोरांच्या आता शाळा संपल्या, आपल्या सुट्ट्या संपल्या, शाळा सुरू झाल्या. यांच्या मामाचा अजून फोन तरी आला का? का पाठी ती का कायऱ्या खायला? नाही, येणारच नाही.
त्यांचा मामा रेंज मध्येच नाही. त्याच्या मामा माग व्यापलाय, त्याची मेवणी बाळातपणाला आली. धाकटी मेवणी पेपरला गेली, अजून नाही आली. मग का निकाल घेऊन येते का काय करते? काची महाराज, आई गेली, बाप गेलं, जग संपलं. हा, तुम्ही त्यांना पहिला संकल्प मुलगा चांगला बनवा, नाही तर काही उपयोग नाही राहिला. कशाला लबाड्या करून संसार करायचा, काय उपयोग आहे? काय उपयोग काय? आज माझ्यासमोर बसलेल्या 50% म्हाताऱ्याला फेकून भाकरी आहे, काय उपयोग आहे? आपण लबाड्या करायचा, संसार करायचा, आणि हे गाचपान पैदा करायचे, यांना आखलीचा पत्ता नाही काय नाही. कशाला करायचं? आणि चौथा संकल्प करा आनंदवाडीचे लोक सगळे. 4 संकल्प झाले की पहिला काय? बोंबलक सगळं व्यवसाय करा. 2 पुरीनी आईबापाची इज्जत घालवायची नाही. 3 शेतकऱ्याच्या पायाला हात लावून सांगतो, जमिनी विकण्याचा मूर्खपणा तुम्ही डोक्यातून काढून टाका. मला पाया पडतो तुमच्या, मला नालायक म्हणा, पण 10 वर्षानं माती किलोनं सुद्धा मिळणार नाही. नाही, मी स्वतः शेतकरी आहे. एखादा जर म्हणणं ना शेती परवडत नाही, त्याच्या पानपट्टीत ठेवून द्यायची पहिली ध्यानात ठेवा. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडते. तुम्ही किती नशिबाने मारा, तुमचे भाताशी लागल्यात, अजून पाणीच नाही कुठं. बाजाव आंघोळ करतात लोक, खाली पाणी धरून ते घरात भांड्याला वापरी द्यात. तुम्ही किती नशिबाने मारा, तुमच्या माती किती पवित्र आहे का निदान पेरण्या तरी. तुमचं हिरवं पाहिलं, एखाद्याचा बीपी वाढाय बसला, हिरवं आहे. आणि हिंदू धर्माचं दैवत म्हणून आनंदवाडीच्या लोकांनी आनंदभाईंच्या 3ऱ्या पुण्यस्मरणाला एक संकल्प करायचा. मरकी का होईना पण 1 महिन्यामध्ये गावरान गाय पाळलीच पाहिजे, ध्यानात ठेवा. गाय ज्याच्या दारात नसल तो पुढच्या वर्षा 4थ्या पुण्यतिथीला नसल, नसणार, तो मरणार वर्षाच्या आत. एक वाक्य सांगा, दुधासाठी पाळू नका, शेणासाठी पाळू नका, हिंदू धर्माची खून म्हणून दरवाजात गाय ठेवा. गाय पाळा आणि लग्न साधे करा, पोरं होतात. आणि ज्यांची पोरं पोट भरायच्या लायकीचे नाही त्यांना बायका करायची घाईच करू नका. राहू द्या ना, सोडून देवाला काय फरक पडलाय? याला करायचे लग्न नालायकांचे. आईला तर लय हाऊस, जिला सून नाही ना सून ती तर लय टाकळ्या फोटी, ती माझ्या डोळ्या देखत आणायचे. अण्णा आण ग बाई आण, तुला अजून सुनाचा झटकाच माहित नाही बाई. वैशाखा सुन आली का ज्येष्ठ तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं त्याला. आणि जिनं भावाची केली ती तर उन्हाळ्यातच मिली त्याला. आणि लग्न न झालेले तुम्ही ना कडाव डोकं आता तुमचं. वाटोळच होणार नालाय गो. आता हसाल पण आता हसाल पण 5 वर्षांना आमचेच दिवस येणार आहेत. भयानक प्रसंग होणार आहे. माणसं घरात एकमेकाशी बोलायची बंद झाली, रक्ताची नाते संपली, माणुसकी राहिली नाही. पूर्वी माणसं जेवताना गप्पा आणायची, आता टीव्हीमुळे कोणी बोलताना जेवताना बोलत नाही. जाहिरात आली तरच चपाती मागत आहे, नाही तर चपाती सुद्धा मागत नाही, तसंच पाहत राहते. शेवटी ते मीडियावाल्याने आता 2 महिने झाले चॅनल बदलून घेतले. 2 मिनिटं ब्रेक घेतलाय भाऊ, पिक्चर कंटिन्यू आहे, 2 मिनिट ब्रेक. तवर तू कालवण भात आणून ठेव, नाही तर तू ताटली खायला बसलाय. पूर्वी झोपताना लोक गप्पा आणायची, आता झोपताना लोक टीव्ही पाहत झोपा द्यात. टीव्ही चालू, माणसं झोपली. कुत्री टीव्ही पाहत्यात, काहींच्या घरात कुत्री. माणसं झोपेल, कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं, हे कुत्र त्याच्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं. एवढे कुत्रे आले कुठून? आणि सध्या तर लोकांनी शास्त्र पाळायचा सोडून दिलंय. उद्या लग्न आहेत, उद्या आषाढी एकादशीला 3 पिढ्या तरी सुखानं जगशाल का? काय नालायकपणा आहे. आणि आपले लग्न म्हणजे विधी नाहीये सध्या, फक्त इथं घ्यायचं, फक्त कर्ज करायचं. नवरदेव तरी सोयीचेत रे. शेतकऱ्याचा लग्नाचा 70% खर्च बोगस आहे. फटाके बोगस, डीजे बोगस, दारू
बोगस ना नफा ना तोटा. त्याच्याऐवजी गरीबाला दान करा ना. या नालायकांना का खोके पाजिता. नवरदेव सुईचेत काय. नवरदेव शेळ्या वळीतोय शेळ्या. त्याला फुलपात्रात पाणी आणि तो पसरून पाणी पितोय वड्याला. आता एक पद्धत आली लग्नात नवीन. नवरा नवरीनं मधून यायचं. अंतर पाडणार एक तिकडं नालायक नाही तर. त्याच्या पुढं तो बँडवाला. बाहर फूल बरसा मेरा महबूबा मेरा महबूब आणि भाड्याच्या गाडीत आला. काय उपयोग आहे का. मग सगळ्यांनी आज आनंदभाई लाडजींच्या पुण्यस्मरणाला संकल्प करायचा. ए मना काय कर नको नको माना गुंतू माया झारे. 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 काळ आला जवळी ग्रासावया. काळ आला जवळी ग्रासावया. काळ आला जवळी ग्रासावया. काळाची येवणी पडेल बाजीवा. काळाची येवणी पडेल बाजीवा. काळाची येवणी पडेल बाजीवा. काळाची येवणी पडेल बाजीवा. काळाला जवळी ग्रासावया. काळाला जवळी ग्रासावया. काळाला जवळी ग्रासावया. काळाला जवळी ग्रासावया. काळाची येवणी पडेल बाजीवा. काळाची येवणी पडेल बाजीवा. काळाची येवणी पडेल बाजीवा. काळाची येवणी पडेल बाजीवा. काळाची 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 काळाची येवणी पडेल बाजीवा. सोडविन देवा माय बाप. सोडविन देवा माय बाप. सोडविन देवा माय बाप. काळाची येवणी पडेल बाजीवा. काळाची येवणी पडेल बाजीवा. ए मना ए मना
काळाला जवळे ग्रासावया हे मना मला मायेत गुतू नको, हे मना मला मायेत गुतू नको. हा सगळा तमाशा कोणी केलाय? माया आणि मन. आता तुम्ही पटापटा बोलायचं. हे बऱ्या इथून इंद्रिय 5 किती? इथून वर किती? 5. मोज ना. 1 2 3 कुठं आहे? 4. हा काय? 1 हा अजून 1 राहिलं. किती झाले? 5. इथून वर किती आहेत? बोला पटकन. इथून खाली किती आहेत? 5. 5 आणि 5 आणि हे 10 जण 1 जणाच ऐकत आहेत. मनाचं ते मन यांना दामटीत आहे आणि ते मन इतकं ना आलाय की ते 1 जणीच ऐकत आहे इच्छेच. आता पटकन बोला. मन दिसतं का? इच्छा दिसते का? पण काम दाखवल्याशिवाय ये निघालं फिरायला. हा गडी होता बरोबर. लई डेंजर. कोण? लई खतरनाक. यानं पाहिली कलवरी. कलवरी म्हणजे नवरीच्या मागं 2-4 याडापट पोरी नाही. यानं पाहिली कलवरीने याला आवडली. यानं मनाला सांगितलं काय करू? मन म्हणलं मॅसेज कर. जमलं तर जमून जाईन. मॅसेज कर. मनानं केला मॅसेज. ती पोर होती बावळाट. तिनं केला याला मिस कॉल. हे होतं कवरिंग क्षेत्राच्या बाहेर. याच्याकडे नव्हता बॅलन्स. यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन. तिच्या भावानं पाहिला ना असा फटकावला धरून. पोरगी पाहिली डोळ्यानं. सल्ला दिला मनानं. मार खाला अख्या गावानं. हा आता ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण? डोळा. त्याला आधार देणारे कोण? मन. आणि त्याला सल्ला देणारी कोण? इच्छा. काळाला जवळी ग्रासावया. अशी किती जण आहे आता तुम्ही मोजायचे आणि मी पटापटा सांगतो म्हणजे तुम्हाला लई टाइम नाही जाणार. पटकन मोजा. इथून वर, इथून खाली. 5 आणि 5 पटापटा मोजा. माया माग. मन 11 मन 11. इच्छा इथून वर 5 इथून खाली 5. 5 आणि 5 मोजा पटकन. मन 11. इच्छा काम क्रोध लोभ मोह मत्सर अहंकार शब्द रूप रस गंध स्पर्श आणि 23 जणांना संपवणारी 1 जणाची वासना. ती दिसत नाही पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. वासना इतकी वाईट आहे महाराज. म्हातारी माणसं सुद्धा कापड दुकाना पुढच्या प्लॅस्टिकच्या बायका पाहतात. ते स्टॅच्यू असतंय ना स्टॅच्यू. म्हातारा असं पाहते. प्लॅस्टिकची आहे काय? ते म्हातारा किती म्हातारा होऊ द्या त्याच्यातली वासना कधी म्हातारी होत नाही महाराज. आणि आज या जगात वासना संपवायची असेल तर काळ आला जवळी ग्रासावया. आपल्याला मरण आलं याचं कारण कोणाला वेळ नाही. कशावरून? काळाची एवढी पडेल बाजीवा. 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 काळाची
सगळ्यांनी परमार्थकडे पळा. ए मना मायेत गुतू नको. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो. हात जोडून युधिरानं सांगितलं धृतराष्ट्राला, धृतराष्ट्रा तू आयुष्यात एकही काम चांगलं केलं नाही, आता मरताना तरी तू चांगला वाग. कोण म्हणतंय? विदूर. कोणला? धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र म्हणला दाशीच्या पोरानं मला शिकवा, इथं कच्चा आहे का मी? ते फुगीर होतं. नमुन्यावारी मिळालं महाराज, शिवाय अरण्यात जळून मिळालं आणि 100 जण घेऊन मिळालं. खानदान संपली, खानदान. टपरीला नाव नाही राहिलं. टपरीला वाचलं का कुठं? दुर्योधन पान स्टॉल वाचलं का? दुःशासन का धाबा? अरे मराईच्या टायमाला धृतराष्ट्राला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या महाराज. आणि भयान रात्री आंधळा धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला महाराज, जळून. जरा सावध व्हा, अजून संधी गेली नाही. या बिचाऱ्या कुधुनी भावांचा आदर्श घ्या. या आज आनंद भाईंचं लाडचं तृतीय पुण्यस्मरण. त्यांच्या पाठीमागं बंधू. आईला दुःख होणं साहजिकच आहे. यरती माईक दुःखाची जनती. पण हा सगळा सोहळा पाहिल्यानंतर, भावाचं तिसरं पुण्यस्मरण इतका मोठा करणारा भाऊ पाहिल्यानंतर, वरच्याच्या आशीर्वादाने खालचा सुद्धा पुन्हा 42 पिढ्या सुखानं जगणार महाराज. जगातलं नातं संपलं, आता लई राहिलं नाही. महिला मंडळ ध्यानात ठेवा. सुना घरात आल्यानंतर नवऱ्याची किंमत कमी केल्यामुळं तुम्ही नवऱ्याची किंमत कमी केली, सुनानं तुमची किंमत कमी केली, परिणामी सुनानं पोरानं तुमच्या दोघांची किंमत कमी केली. कधी बी आपल्या स्त्रीनं नवरा येडा असेल पण त्याला कधी कमी लेखायचं नाही. सुना देखत उलट नवऱ्याशी जास्त गप्पा आणायच्या, असं उरफट वागायचं. आजपासून आपले मंत्र पाळी जा तुम्ही. इंदुरीकर मंत्र आपले मंत्र लय खास. वहीन त्रास पण गुण हमखास. काय होत नाही. पोरग म्हणलं ना मी घरातून निघून जाईन, त्याचे फक्त कपडे पिशवीत घालायचे. भाऊ जाऊ द्या, ते जातही नाही बाहेर पोटही भरीत नाही. अहो ते 22 वर्षात आतली चड्डी घेऊ शकलं नाही, ते बंगला कोवा बांधीन. अहो त्यानं ब्लेड नाही घेतलं, मी शिकाड आहे ब्लेड. ते बापाच्या इस्टेटिव्ह क्वार्टर पेते आणि बँडवाले थकीत, त्याची दानत काय पोट भरायची. जाऊ दे ना, गेला तर जाऊ दे ना. 50% लोक बाहेरचे आलेत आपल्याकडे राहायला. पाना घेऊन आल्यात. पाना हायवेला 3 गुंठ्याचे मालक झाल्यात आणि त्यांनी आपली पोरं गाड्या खोलाय ठुल्यात. आणि आपलं पोर दारू प्यालं तर बाप हाणाया गेला तर आई म्हणली हाणू नका त्याला, आपल्याला काही लई नाही. कुठं कायम पेतय अशी तर त्याची आई. आणि वरून आई काय म्हणते माहिती का पोराला? तुझ्या बापाचं ऐकू नको. त्यांना पहिल्यापासून काही कळत नाही. कधीपासून? बाकीचा विचार घरी गेल्यावर करा तुम्ही. आई कशी असावं माहिती का? रामराज्य संपलं. ए हनुमंताने सीता आणली आणि रामन सीता लक्ष्मण अयोध्येत निघले. आई कशी असते बरोबर का? हनुमंतराय ना गडी हुशार, विमानालाच लटकला माग. त्याला वाटलं मला नेते का नाही, आणि विमानात बसले बसले हनुमंतराय काय म्हणतात माहिती का कोणाला? सीतेला. आई म्हणायची हनुमंतराय सीतेला. काय? आई आई जाता जाता माझ्या आईचं दर्शन होईल. कोणाचं? अंजनी मातेचं. काय बोलायचंय महाराज. आईमुळं आपलं पोरामुळं आईला रामाचं दर्शन. विमानातून उतरले ना हनुमंतराय पळत गेले ना आईला म्हणले आई राम आलेत. आईला काही सुचलंच नाही, पदर घ्यावा का केस सावारा का. आली आणि सीतामाई म्हणते तुमच्या मुलामुळं आम्ही सुखी आहेत. आम्ही कुठं आहोत, कुठं होते मी, हे पहिलं कोणी सांगितलं? हनुमंतरायानं. अंजनी माता लाजली. पोराचे गुण गाताना कोणत्या आईला हसू येतं. असा गालावर खड्डा पडला. हनुमंतराय अशी खाली मान घालून राहिले. बरं झालं आपल्याला निदान एवढ्या दिवसाचं फळ तरी बरं मिळालं. आणि राम म्हणतात अंजनी माते जर तू आज हनुमान नसता तर मला भाऊ नसता. द्रोणागिरी आणायला हनुमान गेला आणि मला लढायची पाळी आली. राम फक्त एवढंच म्हणला का द्रोणागिरी आणायला लक्ष्मण गेला, आपला हनुमान गेला आणि त्यावेळेस मला लढायची पाळी आली. अंजनी मातेचा चेहरा बदलला. अंजनी मातेने हात स्तनाला लावला आणि स्तनातून दुधाची चिळकंडी उडाली. तर समोरच्या दगडाला पाणी, दगडाला भेग पडली महाराज. दगडाचा तुकडा झाला
अंजनी मातेनं बांगडी माग केली आणि खाटकन हनुमंतरायाच्या तोंडात ठेवून दिली. हनुमंतरायाला प्रश्न पडला, राम माझे गुण गातोय आणि माझ्या आईनं मला का हाणलं? अंजनी मातेनं सांगितलं, हनुमंता तू दूध कुणाचं प्याला याचं भान ठेव. माझं दूध म्हणजे दगडाला छिद्र पाडणारं दूध आहे आणि ते दूध प्याला आणि द्रोणागिरी आलाय गेला तेव्हा रामाला लढायची पाळी आली, याची लाज तुला कशी वाटली नाही? मी तुला रामाला अर्पण केलंय, तू काय दुसऱ्याचं दूध प्याला नाही, माझं अशी म्हणत होती अंजनी. अंजनी अय अंजनी अय अय. आणि आमची आई पोराला म्हणती, पप्पा संग कोणाचे पप्पा. ती उरफाट्या बावलीचं पोर म्हणतंय पप्पा माझ्या मम्मीचे. रियाड नाही दडशान नीट बस. काय त्याचा उपयोग? म्हणून महाराज बसलेली तरुण मंडळी ध्यानात ठेवा, आपण शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं आहेत, आभार गवार नाहीत. वाघ फाडला होता संभाजीनं, वाघ, गोवा नाही, वाघ 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 कळत हो तुम्हाला? वाघ वाघ म्हणजे आपले वाघ नाही, आपले पाचच्या पुढं वाघ. आपला वाघ संडासात बसल्या बसलेली येतोय, अमक्याचे अमकीशी लफडी आहे, खाली येतो वाचणारा गाढव आहे आणि त्याचाच बाप जातो, ही माझीच औलाद आहे. काय आपले काय रे बांडे वाघ, त्यांना काय करता? हे फक्त बँडवाल्यांपुढं काम आहे. त्यात वन्स मोर नवरदेव नाही होणार तुम्ही, ते तर मिटलं जात. महाराज अजून सावध व्हा. आनंदभाईचं तिसरं पुण्य स्मरणाला एवढे संकल्प करा, त्या परिवाराला परमेश्वर चांगली बुद्धी देव. स्वर्ग